कोल्हापूर महापालिकेच्या सभेत संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या खाजगीकरणाचा ठराव झालाय। हा ठराव मागे घ्यावा, अन्यथा 9 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणाऱ्या नाट्यगृहाच्या लोकार्पण सोहळ्यावर रंगकर्मी बहिष्कार घालतील, असा इशारा आज देण्यात आला। एकीकडे महापौर आणि आयुक्तांनी नाट्यगृहाचं खाजगीकरण नव्हे तर बाह्य यंत्रणेद्वारे तांत्रिक देखभाल दुरुस्तीचं काम केलं जाईल असं स्पष्ट केलंय। मात्र रंगकर्मींच्या मते हा केवळ शब्दांचा खेळ आहे। महापौर रूपाराणी निकम आणि आयुक्त डॉक्टर राजेंद्र भारुड यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन केशवराव भोसले नाट्यगृहाच्या खाजगीकरणाबाबत महापालिकेची भूमिका जाहीर केली आहे। नाट्यगृहाचं खाजगीकरण होणार नाही तर तांत्रिक बाबी, स्वच्छता यासाठी खाजगी कंपन्यांकडे आउटसोर्सिंग तत्वावर जबाबदारी देऊ आणि याची कल्पना रंगकर्मींना यापूर्वीच दिली असल्याचं महापौर आणि आयुक्तांनी सांगितलं। मात्र आज कोल्हापुरातल्या रंगकर्मींनी त्यांच्या या भूमिकेचं खंडन केलंय। प्रसाद जमदग्नी, सुनील घोरपडे यांच्यासह अन्य रंगकर्मींनी केशवराव भोसले नाट्यगृहाच्या खाजगीकरणाला आपला विरोध कायम असल्याचं नमूद केलं। महापौर आणि आयुक्तांनी पत्रकारांसमवेत रंगकर्मींशी संयुक्त बैठक घ्यावी। 8 ऑगस्ट 2024 रोजी नाट्यगृहाला लागलेल्या आगीच्या वेळेचं सीसीटीव्ही फुटेज जाहीर करावं, फॉरेन्सिक अहवाल जाहीर करावा, नाट्यगृहाचं गर्डर स्क्रॅप का केलं याचा खुलासा करावा, अशा मागण्या रंगकर्मींनी केल्या आहेत। तसंच महापालिका सर्वसाधारण सभेत झालेला ठराव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रद्द करण्याविषयी सूचना द्यावी, अशी मागणी करण्यात आली। महापालिकेनं खाजगीकरणाचा निर्णय कायम ठेवला तर 9 ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणाऱ्या नाट्यगृहाच्या लोकार्पण सोहळ्यावर रंगकर्मी बहिष्कार घालतील, असा इशारा देण्यात आला। पत्रकार परिषदेला पद्माकर कापसे, आनंद काळे, रोहन घोरपडे, वैशाली घोरपडे, दिनेश माळी यांच्यासह रंगकर्मी उपस्थित होते।